सन्मान चिन्ह देताना रामा सर. पहिला चेंडू नवीन सामना मनोज वेद्रोक अप्रतिम फटका कव्हरच्या डोक्यावरनं माफ करा मिडो आपला चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. गिरिय वर्सेस बापडे मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 3. पहिल्या सामन्यामध्ये आपण सौंदर्य संघाला विजय होताना पाहिलं, त्यानंतर फ्रेंड्स क्लब पडेल संघाला विजय होताना पाहिलं. याचा अर्थच त्या दोन संघाचा सामना यानंतर आपण पाहणार आहोतच. यानंतर गिरिय वर्सेस बापर्डे आणि त्यानंतर गट क्रमांक ए मधून अगदी लास्टला तोरसोळे वर्सेस पाडगाव आणि त्यानंतर सुरू होईल सेमीला. ज्यावेळी दोन संघ पोहोचतील त्यानंतर आपण गट क्रमांक बी ला ची सुरुवात होताना पाहू. रुपेश पेन इकडे कमी आहेत, पेन जरा दे. सूरज इथं मात्र तिसरा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. इथं सुंदर मात्र इथं थोडस झेल सुटतोय, कीपर कडून थोडीशी चूक होते, तोवर एक धाव पळून पूर्ण करतायत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये आजपर्यंत बऱ्याच ट्रॉफ्या आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंच्या नावावरती बरेच विक्रम आहेत. एका बाजूला सागर सोमले असेल तर अनुभवी, मी ज्याला प्रति मॅग्रात म्हणतो, हाताला कायम थूक लावून चेंडूला डिलिव्हर करणारा मनोज वेद्रुक असेल, सोबतच गिरिये गावचे गिरीश आणि उतरलेला अमोल आणि सूरज. गाडी आहे का? इथं मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये चेंडू जातोय, चेंडूला गॅदर केला जातोय चांगल्या प्रकारे. इथं एक धाव पळून पूर्ण करतायत. एका धावेने संघ पोचतोय 5 या धाव संख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर प्रकारे गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्याला मनोज. पुढील चेंडू घेऊन मनोज. इथं मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर. सूरज गाडी. मॅन फ्रॉम गिरियेचा हा वादळी खेळाडू आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. या खेळाडूच्या नावावरती बरेच आपण मगाधरनं विक्रमांचं इथे मात्र उच्चारणा करत असताना सूरजच्या नावावरती सुद्धा अनेक विक्रम आहेत. त्यामधीलच एक मोठा फटका पाहूया, जातोय का सीमा पार? होय, चेंडू सीमा पार, येतोय षटकार. पंचांचे हात हवेत. चांगल्या प्रकारे आपल्याला इथं फलंदाजी पाहायला मिळाली. सूरज खाडी याच्या माध्यमातून पहिल्या षटक समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 18 या धाव संख्येवर. 2 षटकाराच्या मदतीने खेळताना दिसतोय आपल्याला मैदानामध्ये सूरज खाडी. आणि आता त्याला रोखण्यासाठी बघूया गोलंदाज कोण येतोय. नितीन देवळेकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवताना पाहायला मिळतो आपल्याला कर्णधार मनोज. गिरिये संघाला सुद्धा माहिती आहे, तुलसीदास यांना सुद्धा माहिती आहे की सामन्याचं महत्व किती आहे. प्रत्येक सामना करो या मरो अशा अवस्थेमध्ये असणार आहे प्रत्येक संघासाठी. कारण 365 दिवसांच्या वेटिंग नंतर हा आलेला दिवस पेंढरी चषकाचा वर्षभर वाट पाहून येणारा दिवस खेळण्यासाठी मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू हा अगदी एका स्वप्नवत घेऊन येणारा चेंडू असणार आहे प्रत्येक खेळाडूचा. पेंढरी चषक मानाच्या या स्पर्धेला जिंकण्यासाठी प्रत्येकाने अगदी जीवाचं रान करून गेल्या 2 ते 3 महिन्यापासून प्रॅक्टिसचा जोर लावत रात्री सुद्धा नेट्स मध्ये जाऊन हे खेळाडू प्रॅक्टिस करून या मैदानामध्ये उतरले आहेत या चषकासाठी.
आपण पाहतोय सर्वांच्या अंगावरती जर्शा युनिक्स कंपनीच्या माध्यमातून हे टायटल टी शर्ट आपल्याला मिळालं. मोबाईल ॲसेसरीज वर्ल्ड मधील हे एक नावाजलेला ब्रँड आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून आपल्याला या जर्सी मिळाल्या आहेत संपूर्ण स्पर्धेला. नक्कीच सर, या मात्र चषकाची चर्चा 2-3 महिने पहिलेच चालू असते, पेंढरी चषक. आणि या चषकासाठी मात्र प्रत्येक खेळाडूला वाटत असतं की या चषकावरती आपलं नाव कोरावं, नाव ठेवून जावं. आणि त्याच ताकदीने तर लढत देत असतात, संघर्ष करत असतात. पुढील चेंडू घेऊन हा मात्र सुरेख फटकाय, टिप मध्ये मात्र जाईल डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज होईल बाद. पहिला गडी बाद. तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे की दिवसभरामध्ये 15 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून खेळायचे आहेत, त्यामुळे वेळाचा अपव्यय टाळावा लागेल. मित्रांनो, वेळ हा असा वस्तू आहे ना, देवाने सगळ्यांसाठी सारखी बनवली आहे. या विश्वामधील सगळ्यात श्रीमंत माणसासाठी सुद्धा 24 तासच आहेत. क्रिकेटच्या विश्वामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी सुद्धा 24 तास आहेत. तुम्हा आम्हासाठी सुद्धा 24 तासच देवाने दिलेत. मात्र त्या 24 तासांचा वापर कसा करायचा आणि पुढे कसं जायचं हे तुम्हा आम्हा सर्वांच्या हातात आहे. पुन्हा एकदा झेल उडालाय, पाहूया होईल का. अनिल देवळे, अनिल तू काय करतोयस? अचूक आणि सोपा झेल सोडलायस. आणि ही रील नक्कीच लक्ष्मण गुरव दादा, ही रील आता नक्कीच व्हायरल होणार. मागेच खऱ्या अर्थाने अनिल सॉरी, मात्र तू गावच्या ठिकाणी एक स्पर्धा खेळताना तुझ्या हाताला बॉल लागला होता, टाके पडले होते, पण तरी सुद्धा त्यावरती मात करत तू पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालायस. हे तेवढंच कमी नाहीये मित्रांनो. फुल टॉच, लेकिन गेंद कहा जाएगी, डेस्टिनेशन भी मिल गई, गेंद बाहर. विराट स्टेशन 6 रन. या 6 धाब्यांनी संघाची धाव संख्या 27 धावा. थँक्यू डीजे. चांगल्या प्रकारे इथं मात्र एक षटकार पाहायला मिळाला आपल्याला. पुढील चेंडू घेऊन बघूया, इथं मात्र पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. बघूया चेंडू कुठं लँड होतोय आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ज्या चेंडूवरती निनादचा झेल होणार होता तो झेल सोडला अनिलने. मात्र त्यानंतर निनादने 2 लगावलेले षटकार. मात्र म्हणतात ना, तुम्हाला नशिबाने साथ दिली तर त्या नशिबाने मिळालेल्या संधीचं सोनं करायचं कसं, निनाद इथे दाखवून देताना आणि आपला नाद या मैदानावरती घुमवताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर, माफ करा, तेजस. तेजस गाडे षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपण पाहतोय 33. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर उडवून दिला. ही ते मात्र चेंडू सीमा पार मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय दर्जेदार षटकार.
जे इथं मात्र अमोल एक आक्रमक रूप धारण करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगवलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद. इथं मात्र बॅक टू बॅक 2 षटकाराच्या मदतीने खेळतोय अमोल. पुढील चेंडू अमोलसाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला मात्र 6 धावांसाठी सीमारेषा पार केलाय. षटकार. आजच्या हॅट्रिकनं मला वाटतं मागासपासूनच लगातार लगावलेला हा 5वा षटकार आहे. क्या यहाँ पे अच्छी गेंद जाएगी? नहीं, ये गेंद बाहर. वाईडचा इशारा. 3 लगातार षटकार बॅटर अमोलच्या बॅटमधनं. पहिला या अगोदरच्या षटकामध्ये निनाद चढवला आणि त्या नाद लागलेल्या अमोलने इथे मात्र कहर बरसला. फिर एक बार षटकार क्रमांक 4 आणि इथे मला वाटतं घ्यावंसं वाटतंय. आवड मला ज्याची तू त्यालाच हाणलं. आवड मला ज्याची तू त्यालाच हाणलं. बॉलरच्या लाईनला तू पहिलंच हेरलं. तुझा पाहून षटकार अख्ख पब्लिक खुळावलं. अमोल वाह, वेल प्लेड. फिर एक बार यहाँ पे कैच हो सकता था लेकिन कोई मॅन वहां पे नहीं है. 2 धावा मात्र पुन्हा एकदा 2 धाव्याने संघाचे धावसंख्येने धावा होत आहेत 60 धावा. तब्बल 60 धावांचा उच्चांक इथे मात्र गाठला एक मेन रोड गिरी संघाने. आजच्या दिवसातील हा अजूनपर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये हा मोठं टार्गेट असेल. आणि इथं मात्र अमोल शेवटच्या चेंडूवरती बघूया कितपत समाचार घेतोय. इथं मात्र चांगल्या प्रकारे मारतोय लॉंग ऑनला आणि इथं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धाव पळून पूर्ण करतायत आणि इथं थोडस खराब थ्रो म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण खराब आणि अशा रीतीने या 3 धावा कंप्लीट करतायत. 3 धावेने संघ पोहोचतोय 63 या धावसंख्येवर. एक मोठं लक्ष म्हणावं लागेल. चला नेक्स्ट मॅच भगवती तरसोळे वर्सेस पावणाई पाडगाव. आवड मला ज्याची मी त्याला. विनिमय इथे मात्र आतमधनं बाहेर येताना पाहायला मिळत आहे. DCC जुवीवाडी बापडे संघाकडनं मात्र जे झालं ते झालं, विसरावं लागेल. फक्त स्वतःला सागर सांगावं लागेल, आखिर उन्होंने किया है तो मैं क्यों नहीं कर सकता. मैं भी ये खेल खेलना जानता हूं. खुद को बताना पडेगा. स्वतःला सवाल सांगावे लागतील. जर तो करतोय तर मी का नाही. येस टॉस होतोय. मी चंद्रकांत झोरे, सिंधुदुर्ग भगवती क्रिकेट संघ तारसोळे आणि पावनाई देवी पाटगाव दोन्ही संघाचे संघनायक. तुम्ही टॉस साठी लगेच या. गावच्या एकजुटीची स्पर्धा जिचं नाव आहे पेंढरी चषक पर्व 5वे. अमाप बक्षिसाने सजलेली स्पर्धा मुंबई विरारच्या प्रति वानखेडे म्हणून ओळख असणाऱ्या नारिंगी मैदानावर होणार आहे. तरी सर्व संघांना, खेळाडूंना आणि आयोजकांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील शेट्टी.
15 फेब्रुवारीला विरारच्या नारंगी मैदानात होण्याच्या पेंढरी चषक स्पर्धेसाठी सर्व टीम, प्लेयर्स आणि ऑर्गनायझर्स सर्वांना मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी क्रिकेट समालोचक चंदू शेटे. पेंढरी बॉईज आयोजित पेंढरी चषक ही क्रीडा स्पर्धा येणाऱ्या 15 फेब्रुवारीला पावनादेवी पावनाई पाटगाव आणि भगवती क्रिकेट संघ तोरसो या दोन संघामधील लढत. चला, टेलचा कॉल केलेला आहे आणि या ठिकाणी हेड आलेला आहे. म्हणजेच तोरसोय संघाचे कॅप्टन आहेत आणि टॉस जिंकलेला, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण निवडू, कारण आमचे जो असे खूप चांगले बॉलर आहेत ते आम्ही त्यांचे रन्स रोखू शकतो. आम्ही त्यांना टार्गेटपासून खूप लांब ठेवायचे प्रयत्न करू. समोरच्या संघातील असा एक फलंदाज जो तुला वाटतो की मैदानावर त्याची बॅट चालली तर तो आमच्या संघासाठी घातक ठरू शकतो? नाही, असं अजून आम्ही त्या संघाला प्रॉपर ओळखत नाही आहे. आम्हाला पेंढरी चषकाने ही संधी दिली, त्यांचं मी मनापासून आभार करेन, कारण आम्ही खूप वर्ष वाट बघत होतो या चषकाशी. या चषकामध्ये खेळावं, या एवढ्या चांगल्या ग्राउंडमध्ये आम्हाला खेळण्याचा चान्स भेटतोय, त्यांचे मी मनापासून आभार मानेन. येस, थँक्यू सो मच. या प्रतिक्रिया आपण ऐकला. तोरसोळे संघाचे कर्णधार होते. आपण दुसऱ्या बाजूला जाऊन पावनाई पाटगाव. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असा? टॉस जिंकला असतं तर आमचं फिक्स होतं फिल्डिंग. मनाविरुद्ध निर्णय लागलाय, म्हणजे बॅटिंग करायची आहे आणि 3 षटकांच्या मॅचेस आहेत, पॉवर प्ले नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये काय संघ, म्हणजे काय स्ट्रॅटेजी घेऊन तुमचा संघ खेळताना पाहायला मिळेल? आता सध्या तर 3 सामने झाले आहेत आणि आता उन्हाचं वातावरण चालू झालं आहे. बॅटर आमचं टार्गेट असेल 50च्या आसपास स्कोअर बनवण्याचं 3 ओव्हरमध्ये. चला, फलंदाज आलेले आहेत. त्याच्या आधी शेवटचा प्रश्न असेल, ही स्पर्धा बघाल, कारण अशा पद्धतीचं मैदान फार कमी वेळा उपलब्ध होतं आणि पेंढरी चषक 2026 मध्ये या पद्धतीचं मैदान बघून किती आनंद होतो ही स्पर्धा खेळत असताना? आनंद तर गगनात मावला आहे ही स्पर्धा पाहून. अशी स्पर्धा एक टाइम झालेली होती, परंतु आज हे पेंढरी चषकाने खूपच उत्तम असं आयोजन केलं आहे, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. या दोन्ही संघाच्या प्रतिक्रिया होते. ते टॉस जिंकलाय. श्री भगवती क्रिकेट संघ तोरसो या संघाने इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ते सगळंच तेच करतात. प्रत्येक कॅप्टनने आतापर्यंत एकही भेटला नाही की बॅट फर्स्ट वाला. नेमकं बऱ्याच ठिकाणी दिशांत दादा, जिकडे आपण टुर्नामेंटला जातो ना, तिकडे जवळजवळ 95% कॅप्टन हेच करतात. टॉस जिंकले की बॉल फर्स्ट. का समजत नाही त्यामागचं नेमकं कारण काय आहे. दडपणामध्ये ऍक्च्युली खऱ्या अर्थाने चेस करायला कठीण असतो. पहा ना, इथे बघा, नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आता 64 धावा चेस करायची आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निखिल. पहिला चेंडू उडवलाय, मिड विकेटच्या दिशेने चाललाय चेंडू. मात्र मिळेल धाव 1. दुसऱ्या धाव्यासाठी निघालेत कम्फर्टेबल बी इथे ह्या पूर्ण झाल्या. 64 धावांचा टार्गेट आहे, 18 चेंडू. मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही क्रिकेटच्या खेळाचा उल्लेख केला तर क्रिकेटचा खेळ नेहमी सांगत आला की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. मैदानावरती खेळ. इथे बघा, या बॉलला सरळ हवेमध्ये खेळलाय, प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये 6 धावांसाठी इथे आलाय षटकार. त्यांनी केलं तर मी का नाही, हे जर तुम्ही मनामध्ये बाळगलात ना, समजून चाललात, तर नक्कीच तुम्ही हा चेस करू शकता. आणि त्याच्याच मागे लागलेला निखिल. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. नोचा इशारा, सोने पे सुहागा. इथून पुढचा बॉल येईल फ्री हिट आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही केलात तर आम्ही का नाही. इथे आमचे DJ राज हा सायरन वाजवतात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा सायरन बरोबर 6 डिसेंबर 2019 ला पहिल्यांदा वाजला होता, ज्यावेळी वेस्ट इंडिज आणि भारत असे 2 संघ हैदराबादच्या मैदानामध्ये होते आणि तो ट्रेल घेतला गेला आणि बरोबर त्या तारखेला सायरन आपण पहिल्यांदा पाहिला होता. फ्री हिटचा बॉल यावेळी थोडंसं लोअर फुल टॉस, त्याच्यानंतर लांगाच्या हातामध्ये थोडंसं फंबल जरूर झाले. दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅटरचं लक्ष नव्हतं. एक सिंगल धावले आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलकाचा ग्राफ पाहिला तर तो आहे 12च्या घरात.
3 षटकामध्ये 64 धावा जर चेस करायची असेल तर बरोबर 21.33 सरासरीने धावगतीला तुम्हाला पुढे घेऊन जावे लागेल. बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आले शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलं. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना धावांचा ग्राफ पाहिला तर तो जाऊन पोहोचलाय 1414च्या घरामध्ये. आणि ज्याचा आपण उल्लेख केला बघाशी की प्रतिस्पर्धी संघावरती विजय मिळवण्यासाठी तुमचं मनोबल ही तुमचा माइंडसेट ही मैदानावरती त्या पद्धतीचा असायला हवा. यावी बिग हिट रडार मध्ये आला आणि सरळ फेकून दिला. स्टँड डिस्पॅच अँड डिलिव्हर्ड फॉर द मॅक्सिमम. इथे आलाय षटकार. फटका सजवला सागर सोमलेच्या बॅट मधनं निघाला तुफान. देवगड तालुक्यातील हाही एक खेळाडू ज्याच्या नावावरती अनेक षटकारांचे विक्रम आहेत. जास्तीत जास्त लांब जर कुठे पर्यंत मारणाऱ्याची जर रेस लागली ना तर तिकडे सर्वाधिक लांब मारणारा हा खेळाडू आहे. शेवटचा बॉल होता, शेवटचा बॉल पडला आणि फलंदाजाने एक वेळ पाहिलं की बॉल कोणत्या लेंथ वरती पडला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस हा फलकावरती धावा 20. षटक क्रमांक 2 येईल. तो मग ब्रेक घेऊयात आणि ब्रेक मध्ये संधी देऊयात राजला. गाव या विरारच्या नारिंगी मैदानावरती जुळलं गेलंय. दिशांदादा तो पहा आणि हे सगळं जोडण्याचं काम जो समोर लागलेला बॅनर आहे ना त्या बॅनरवरती जी मुलं सगळी बसली आहेत या मुलांचं हे काम आहे. मुंबईमध्ये राहत असताना 500-600 किलोमीटर लांब होत असताना कधीतरी आपल्याला तो एकत्र येण्याचा क्षण असतात. संडे असतो तिथे एकत्र येऊन सुरुवात झालेली ही स्पर्धा आज यशाच्या शिखरावरती कधी जाऊन पोहोचले आम्हालाच कळलं नाही. 22 मध्ये 12 मध्ये 44 धावांची गरज असताना ते एक मायनस होईल. म्हणजे 12 मध्ये आता 43 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल बघा बॅटरच्या रडार पासून दूर टाकण्याचा प्रयत्न झाला की फलंदाजाला माहिती आहे ऑन साइडची बाउंड्री जवळ आहे, त्याला पायावरती गोलंदाजी करणं घातक ठरू शकतो. त्यामुळे पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकला एक एक्स्ट्रा रन. हाही बॉल त्याच लेंथ वरती लॉंग ऑफला खेळाडू या बॉल साठी तैनात जज करतात. जजमेंट चांगलं आहे आणि फलंदाज बाद झालेत. विकेटचं बटन जाळ्यात जाळ्यात ओढलं. इथे मात्र गेम ऑफ प्लॅनिंग दाखवलं निनादने. ऑफस्टमच्या बाहेर पहिला चेंडू टाकला, त्यानंतर हाही चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता आणि इथे मात्र निखिलला जाळ्यात ओढलं. राही स्ट्राईक एंडला, त्याला स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं का हे बरेच प्रश्न आहेत. पहिलाच बॉल पाहिला तर वाईड आला, दुसरा बॉल लाफ्ट करायचा होता, लॉंगअपच्या हातामध्ये झेल दिला, फलंदाज बाद झाले. आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित बॅटिंग संघाची स्ट्रॅटर्जी असायला हवी. सागर खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय, त्याला स्ट्राईकला आणणं आणि खांद्यावरती जबाबदारी त्याच्या स्वभाव नाही तेवढंच महत्वाचं आहे. यावेळी अलॉंग द ग्रास ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप मधून जोपर्यंत खेळाडू आले ती सिंगल धाव आणि या एका धावेनं रणफलकामध्ये झालेला बदलाव जो रणसंख्येला नेऊन ठेईल 2-2 22च्या घरामध्ये. आता सागर राईस स्ट्राईक एंडला, ज्या खेळाडूनं या मॅच मध्ये आतापर्यंत आपला बॅट मधून अक्षरशः विस्फोटक बॅटिंग मैदानावरती सादर केले, एक गोलंदाज निघालाय. लोअर फुल टॉस ड्राईव्ह लेंथ वरती होता, ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, डीप मधून खेळाडू येईल, दुसऱ्या धावेचा लगेच प्रयत्न झालाय. थ्रो जरूर सुरेख होता, कॅरी नाही करता आला आणि 2 धावा या 2च्या मदतीनं धावफलकाचा वाढता आकडा पाहिला तर तो आहे 24 24च्या घरात. नक्कीच जिथे मात्र प्रतिषटक 22 धावांची गरज असताना निनादने चांगलं षटक हाताळलंय. हा तोच निनाद आहे ज्यावेळी गिरिय संघ अडचणीत होता त्यावेळी मिळालेल्या संधीचं सोनं करून 2 लगातार षटकार ठोकले. इथे मात्र स्लोअर वन फसवलंय सागरला. गती परिवर्तन, सध्याच्या घडीला परिवर्तनाशिवाय पर्याय नाहीये. चाललेल्या जगाप्रमाणे चालायचं असेल तर तुमच्यामध्ये बदल घडवणं गरजेचं असतं, तेच केलं इथे निनादने. दिखाया कुछ और लेकिन दिया कुछ और. अगदी परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि इथे ते परिवर्तन पाहिलं. मागचा बॉल थोडासा रॉंग ऑन होता, स्लो केलं होतं, या बॉलला फास्ट केलं
आणि सागर सोमले थोडेसे शफल झाले होते आणि इथे बघा बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये, जस्ट स्विंग अँड मिस. हे येणारे एक एक डॉट बॉल आता बॅटिंग संघावरती तो दबाव, तो प्रेशर बनवण्याचं काम करतील. आणि आतापर्यंत या स्पेलमध्ये खूप चांगली गोलंदाजाकडून आपण पाहताय. नक्कीच गेम ऑफ प्लॅन त्याने जो आखला सुरुवातीपासून ज्या षटकामध्ये तो वाखाणण्याजोगा सारखा होता दिशांत दादा. कारण बघितलं गेलं तर निनादला माहिती आहे एखाद दुसरा वाईड गेला तरी चालेल, षटकारापेक्षा वाईड 2-4 गेले नो डाऊट, परंतु बॅटरचा जो लय आहे ना ते बिघडवण्याचं काम केलं वाईड टाकून. तिथे स्ट्रॉंग झोन पासून बॉल बाहेर ठेवले, कारण मागच्या षटकामध्ये बॅटिंग पाहिलेली होती सागर सोमले. त्याच्या जर पॅडवरती तुम्ही बॉल केला तर तो ऑनसाईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि फक्त 5 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केले. आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजीच्या मोर्चावरती शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शिवमला आपण पाहताय. धावा झालेल्या आहेत 25-25. शेवटचे 6 बॉल या मॅच मध्ये शिल्लक. टार्गेट मोठा आहे आणि हा मोठा डोंगर गाठण्यासाठी, अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती कडा प्रहार आता इथे सागर सोमळेला करावा लागेल. कारण 6 मध्ये 39 धावांची गरज आहे. तुम्ही तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर मापात न बसणार हे गणित आहे. आणि पहिलाच बॉल शफल झाले होते आणि सागरला वाटला बॉल बाहेर निघून जाईल. मात्र नेहमी म्हटलं जातं की आपण शफल झाल्यानंतर यष्टा किती मागे त्याचा अंदाज बॅटरला असणंही गरजेचं आहे. तो अंदाज कदाचित तिथे चुकला आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 मध्ये 39 धावांची कहाणी या मॅच मध्ये शिल्लक. हा बॉल यावेळी क्षेत्ररक्षक होते. जेल ड्रॉप, कोणत्या प्रकारचं नुकसान जरूर नसेल, पण अशा पद्धतीचं जेल टिपणं तेवढंच गरजेचं आहे. हातामध्ये बॉल होता, थोडंसं मी म्हणेल की जोरकस फटका होता, त्यामुळे क्विक रिॲक्शन तिथे आपण पाहिली. जेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर आलेली सिंगल धाव. नक्कीच खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर गिरीय संघाने ज्या शेवटच्या षटकामध्ये जे 5 षटकार ठोकले अमोलच्या बॅटमधनं आणि त्या अगोदरच्या षटकामध्ये निनादने लगावलेले 2 षटकार, तिथून संपूर्ण हा सामना जो आहे ना बापडे संघाच्या बाहेरच पूर्ण घेऊन गेला. आणि म्हणूनच हा क्रिकेटच्या या मैदानामध्ये कधी काळ कधी बदलतो ना, काही सांगता येत नाही मित्रांनो. जोपर्यंत चांगलं चाललेलं असतं तोपर्यंत चांगलं चाललेलं असतं, परंतु कधी वाईट काळ येतात हे सांगूही शकत नाही. एका 3-3 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा ते क्रिकेटच्या मैदानामध्ये सामने किती वेळा बदलताना पाहायला मिळतात. खूप चांगला उल्लेख केला. बघा, क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ या दोन्ही गोष्टी बदलायला जास्त वेळ लागत नाही. तुमची एक चुकी आणि संपूर्ण चित्र बदलतं आणि तेच कदाचित या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले. शेवटचे काही चेंडू शिल्लक. निखिल अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला शॉर्ट पूल करायचा होता. इथे सर्कलच्या बाहेर जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल फक्त आणि फक्त एका धावेची मोहर. या मॅच मध्ये केवळ फॉर्मॅलिटी शिल्लक म्हणजे औपचारिकता बाकी आहे. जरी औपचारिकता जरी असली तरी कुठेतरी शेवट गोड होतो का पाहावा लागेल, कारण रिदम पुढच्या स्पर्धेसाठी घेऊन जावा लागेल सागरला. तो एक प्लस पॉइंट होईल, परंतु नाही. कॅच आउट, बॅटचा कट आणि लक्ष्मण दादांची इकडे निराकक्षण पाहण्याजोगी आहे. ज्यावेळी बॅटची कट सागरची लागली त्यानंतर आता मात्र आमचा एक ग्रुप आहे दिशांत दादा खार जिमखान्याचा, आमचा श्री गणेश खार म्हणून, त्या ग्रुपवरती येणाऱ्या काळामध्ये हा एक विषय चर्चेचा ठरणार. चला, शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे नेक्स्ट मॅच साठी. भगवती क्रिकेट संघ तोरसोळे, आपण प्लीज बी रेडी. याच्यानंतर तुम्ही लगेच मैदानावरती जा आणि श्री पावनाई पाडगाव आपली सलामीची जोड आहे तिलाही रेडी करा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. ही मॅच पाहिली तर एका हाती आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकंदरीत खेळ आपण पाहिलेले अप्रतिम बॅटिंग राहिली. त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील सुरेख अकूट टप्प्यावरती गोलंदाजाने हाताळली आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला अक्षरशः मॅच मध्ये बॅकफुटला ढकललं. पंचांचं सिग्नल जरूर येतो इथे वाईट बॉल आणि त्याच्यानंतर अवंत धाव जरी संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असली तरी धोका फार या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी कमी राहिलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक. चला, शेवटचा बॉल, मॅच फिनिश. इथे मेन रोड गिरिये या संघाने हा सामना जिंकलाय आणि ते पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले. त्यांचे अभिनंदन. TCC बापरडे आपले आभार असतील. तुमचा
क्रिकेटचा खेळ या मैदानावरती आपण सादर केला. सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी तुमच्या संघनायकाला विनंती असेल आपण व्यासपीठ